नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज होता गुरुवार आणि गुरुवारची मला स्वामींची विशेष पूजा अभिषेक वगैरे करायचा असतो. तर मी जरा लवकरच आवरलं होतं आणि फायनली आज 8 दिवसानंतर पाऊस उघडला आहे आणि 3 दिवस झालं हेवी रेनमुळं मुलांना शाळेला सुट्टी होती. तर फायनली 3 दिवसानंतर आज श्लोक शाळेत जाणार होता आणि ऑनलाईन पण त्याचे क्लास होते. पण ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये थोडासा फरकच असतो, कारण मुलांना स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी वगैरे भेटतात. तर ऑनलाईन कसं असतं, तेवढेच क्लास होतात आणि तेवढाच अभ्यास. आणि ऑफलाईन मध्ये कसं सगळं ऍक्टिव्हिटीज होतात, रिव्हिजन होतं, मुलांच्या फ्रेंड असतात, तर त्यांचा दिवस खूप छान जातो. तर अशा प्रकारे आता पाऊस उघडला आहे आणि म्हणलं चला श्लोकची पण शाळेची तयारी करायची आहे. आणि आपल्या माऊलींची पालखी पण आज दगडूशेठच्या इथं येणार आहे. तर पालखीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला फायनली आपण स्कूलसाठी आवरूयात आणि आज गुरुवार असल्यामुळं गुरुवारची पण पूजा आहे विशेष, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे. तर चला मग भेटूया. तर आता मी आले आहे किचन मध्ये. तर बघा, मी रात्रीच ओटा साफ करून ठेवला होता. गुरुवार आहे आज म्हणून चांगला मस्त असं गॅसची पूजा वगैरे करून घेतली. आपलं किचनच आपल्या सर्वात आवडती जागा असते. श्लोक उठलाय आता. आज श्लोकचं स्कूल आहे 3 दिवसानंतर. श्लोक कसं काय मग आज स्कूल आहे? ऑनलाईन संपला क्लास, 3 दिवस होता. तर छान इथं आपल्या स्वामींची गाणी चालू आहेत, तारक मंत्र. तर आता इथं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. मी सकाळी उठल्यावर पहिलं गरम पाणी आणि ग्रीन टी घेते. गरम पाणी पिण्याचे फायदे खूप मस्त आहेत. आपल्याला पोटाचे कुठलेच आजार होत नाही, म्हणून आपण गरम पाणी पहिलं सकाळी अनुशापाटी प्यायचं आहे. खूप फायदे आहेत त्याचे, पोटाचे आजार आपल्याला होत नाहीत त्याच्यामुळं. तर सकाळची सुरुवात माझी अशी असते. श्लोकच्या डब्याची तयारी चालली आहे मुलांची, आर्य आणि श्लोकची. तर इथं मी भेंडी घेतली आता स्वच्छ धुवून. तर आज टिफिनसाठी त्यांना हेच आहे, भेंडीची भाजी. तर इथं माझं चपात्यासाठी पीठ पण मळून झालं आहे, कारण आज दोघांपुरताच डब्बा बनवायचा आहे, माझा आणि मिस्टरांचा. तर गुरुवार आहे त्याच्यामुळं मी त्यांच्या दोघांपुरतेच थोडीशी भेंडीची भाजी आणि चपात्या बनवणार आहे त्यांच्या स्कूलला देण्यासाठी. तर आता एकीकडे मी इथं भेंडीची भाजी टाकली शिजायला आणि इथं आता चपात्या बनवायला घेते. चपाती कुणी कुणी चपाती काय करतं, पहिले सगळ्या लाटून घेतात, नंतर एकदम भाजतात. काय होतं, आपल्याला लाटेपर्यंत पण तेवढाच वेळ घेतो, उभारावं लागतं. त्याच्यानंतर भाजेपर्यंत पण तेवढाच वेळ उभारावं लागतं. वरची चपाती भाजेपर्यंत आपण खालची चपाती लाटून घ्यायची. आता बघा, इथं माझी वरची चपाती भाजेपर्यंत खालची लाटून झाली. आता इथं दीदीची चालली आहे देवपूजा. ती रोज सकाळी शाळेत जाताना काय करते, देवाला दिवा आणि धूप लावून जाते. ही तिची छान सवय आहे सकाळी सकाळी. मी थोडासा तिचा व्हिडिओ शूट करते, तिला आवडत नाही. हे बघा, श्लोकला पण आहे सवय, तो पण करतो, पण तो आता आवरतोय. इथं श्लोकची तयारी चालली युनिफॉर्म घालायची. दोघांना पण रेड हाऊसच आहे. तर आता इथं यांची डब्याची भाजी चपाती झाली आहे आणि त्यांच्यासाठी आता दूध ठेवलंय गरम करायला. सकाळी नाश्ता करून जात नाही, दूधच पिऊन जातात. सकाळी लवकर शाळा आहे त्याच्यामुळे त्यांना काही खाल्लं जात नाही. तर इथं दोघांचे डबे मी भरून ठेवलेत. त्यांना स्कूलमध्ये प्लास्टिक अलाउड नाही, स्टीलचे डब्बेच अलाउड आहेत. तर अशा प्रकारचा पण डब्बा होता, पण तो पण आता छोटा पडतोय म्हणून टीचर म्हणल्या की तो आणायचा नाही, म्हणून हाच देते. स्पोर्ट टीचर खूप चेक करतात. रेग्युलर त्यांना भाजी पोळीच अलाउड आहे, दुसरं काहीच देऊ शकत नाही. नाहीतर स्नॅक्ससाठी मी थोडी काकडी दिली आहे, सॅलड. त्याचा 3 ताळी डब्बा आहे छोटा स्टीलचा, म्हणून ती चपातीवरच तिची काकडी दिली आहे. आता इथं श्लोकची चालली देवपूजा. त्याचं आवडून झालंय, शाळेचं पण टायमिंग झालंय. तर इथं त्यांना दिलाय नाश्ता दुधाचाच, दूधच पिऊन जातात. पण ह्या कपासाठी एवढे भांडतात, मला हा कप पाहिजे, तुला तो कप पाहिजे. ओके, बाय 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 श्लोक. बाय. चालले आता मुलं शाळेत, पप्पांसोबत जातात. पप्पा गेले होते खाली. हे बघा, आज पाऊस उघडला आहे, मस्त अशी हवा सुटलीये,
खूप छान वाटतंय ऊन पडल्यामुळे. आज कपडे वाळत नव्हते, काय नाही. झाड पण एकदम सगळी पिवळे पिवळे पडले होते पाण्यामुळे, जास्त पाणी होत होतं त्यांना. तर आज जरा बरं वाटतंय. पाऊस पण पाहिजे, पण खूपच पाऊस झाला ह्यावेळेस. तर किती छान असं ऊन पडलंय. आता आज कपडे वाळायचं टेन्शन नाही. आता आज मुलं वगैरे गेली शाळेत, तर आता म्हटलं इथं स्वामींची छान अशी तयारी करून घेऊयात. तर स्वामींना पहिला नमस्कार करायचा आहे आणि त्यांची परवानगी घ्यायची आहे की स्वामी, मी तुमची तयारी करते आणि मला परवानगी द्या. तर मी असे कालचे वस्त्र होते ते काढून घेतले आणि आज गुरुवार होता आणि ही मोठी मूर्ती आहे. सण वगैरे असेल तरच त्याच्यावर मी अभिषेक करते आणि नाहीतर माझ्याकडं छोटी मंदिरात पंचधातूची मूर्ती आहे, त्याच्यावर मी दर गुरुवारी अभिषेक करते. तर अशा प्रकारे मी स्वामींना एका ओल्या कपडा करून त्यांचा फोटो आणि मूर्ती पुसून घेतली छानपैकी. स्वामींची सेवा ही खूप प्रभावी आहे आणि जशी मी स्वामी सेवेत आले आहे तसं मला स्वामींचं वेडच लागलं आहे. कारण सगळं असं म्हणतात की काय सारखं स्वामी स्वामी करते, पण स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतर आत्म्यातील शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे हृदयातील पाझर, स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे जखमेसाठी वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया, स्वामी एक सर्वस्व आहेत माझ्यासाठी. ती माझी आई, बहीण, बंधू, सखा, सोयरा सगळे आहेत. त्याच्यामुळे मी जे काही करते ते फक्त आता स्वामींसाठीच करते. आणि कुणी काहीही म्हणू द्या, स्वामींनी मला एवढं दिलं आहे की तुम्हाला काय सांगायचं. तर अशा प्रकारे मी स्वामींना छान असं चंदन, अत्तर, त्यांचे आज गुरुवार असल्यामुळे येल्लो वस्त्र घातलं त्यांना छान असं चंदन लावून, अष्टगंध लावून त्यांची छान अशी पूजा केली. तर मला खूप भारी वाटतं स्वामींची अशी सेवा करून. पूर्ण दिवस असा छान जातो आणि स्वामींची सेवा केल्यावर इतकं छान आणि प्रसन्न वाटतं की अख्खा दिवस खूप छान जातो. स्वामींनी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढले. म्हणजे काही झालं ना, कुठल्याही देवाला गेलं तरी माझ्या तोंडातून पहिलं श्री स्वामी समर्थच येतं. आणि ते म्हणतात ना, स्वामीमय झाल्याशिवाय श्री स्वामी समर्थ येत नाही. आणि आता मला स्वामींचा खूप असा छंद लागला आहे भक्तीचा. काय माहीत नाही, पण स्वामींनी मला खूप काही दिलं आहे. मी न मागता त्यांनी मला भरपूर काही दिलं आहे. तर मला 2 मुलं आहेत आणि ती खूप छान आणि निरोगी आहेत. तर मला काहीच नको, माझ्या परिवाराला सुखी ठेवा हीच मी त्यांच्याकडे रोज प्रार्थना करते. तर स्वामींची अशी छान तयारी झाली होती. तर किती सुंदर असे स्वामी दिसत होते. तर आता उंबरा लेपन वगैरे करून घ्यावं म्हटलं, देवपूजाची तयारी करायची होती. तर पहिला मी इथं दरवाजा स्वच्छ करून घेतला, उंबरा पण माझा स्वच्छ पुसून घेतला. तर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर हळदीच्या लेपनमध्ये आपल्याला हळद, गोमूत्र, गंगाजल, पाणी मिक्स करून आपल्याला ते अशा प्रकारे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पुसलं पण जात नाही, छान राहतं 2-3 दिवस. आणि अशा प्रकारे चमच्याने आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे उंबरा लेपन. खूप छान आणि प्रसन्न वाटतं, वाळल्यावर तर खूप छान दिसतं आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण राहतं. दिसायला पण ते खूप छान दिसतं. हे बघा, अशा प्रकारे आता उंबरा लेपन करून घेतले मी. आता हे वाळेपर्यंत आपली देवपूजा उरकून घेऊ. तर इथं मी स्वामींच्या अभिषेकची तयारी करून घेतली आहे, पंचामृत बनवले. तर इथं मी सर्व देव एका ताटामध्ये काढून घेतलेत. आता अभिषेक करून देवपूजा करणार आहे. तर मी तुम्हाला नंतर पुढे दाखवते देवपूजा माझी देवपूजा झाली आहे. बघा किती छान आणि प्रसन्न असं वाटतंय ना. स्वामींवर अभिषेक झाला, सर्व देवतांवर अभिषेक केला मी. बघा, तुम्ही बघू शकता. दर गुरुवारी मी पूर्ण मूर्त्यांवर अभिषेक करते. आठवड्यातून एकदा तरी आपला अभिषेक झालाच पाहिजे सर्व मूर्त्यांवर, म्हणून मी दर गुरुवारी करते. आणि स्वामींची पण छान अशी तयारी झाली होती आजची. गुरुवारमुळं त्यांना पिवळं वस्त्र घातलं होतं मी. हे बघा, स्वामींचा फोटो पण पुसून घेतला होता. इथं विठ्ठल रुक्माई.
चला देवपूजा वगैरे झाली आणि आता बाकीची कामं पण उरकून घेते. तर गुरुवार आहे आज, तर म्हटलं थोडासा चहा घेते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.